डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण दत्त कोण होते या विषयावर या ठिकाणी चर्चा करीत आहोत. दत्त हा जो शब्द आहे तो दत्तात्रेय असाही उच्चारला जातो. आता दत्तात्रेय हा शब्द खरं म्हटलं म्हणजे वेगळ्या अर्थाचा आहे आणि दत्त हा वेगळ्या अर्थाचा आहे. आपल्याकडे एखादी व्यक्ती पटकन उभी राहिली आपल्या समोर नाव घेतल्याबरोबर तर दत्त उभा राहिला असं आपण म्हणतो. आता अशा प्रकारची समजूत की अशा प्रकारचा वाक्प्रचार का रूढ झाला? पण दत्त या देवतेबद्दल असं म्हटलं जातं की भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्याकरता ती सदैव तत्पर असते, पटकन उभी राहते. आता या संकल्पना का निर्माण झाल्या, त्यामागची कारणं कोणती आणि पुराणांनी कोणती माहिती दिली आहे त्याविषयी थोडक्यात आपण माहिती. दत्त हा जो शब्द आहे पुराणांमध्ये येतो एका व्यक्तीबद्दल येतो आणि ती व्यक्ती जी आहे ती अत्री आणि अनुसया किंवा अनसूया यांचा मुलगा आहे. अत्री हा जो शब्द आहे यात त्री म्हणजे 3 गुण, सत्व रज तम. अत्री ज्याच्यात ही तीनही नाही, याच्याही पलीकडे 3 गुणाच्या पलीकडे, सत्व रज तमाच्या पलीकडे गेलेला या अर्थाचा अत्री शब्द आहे. आणि अनसूया हा जो शब्द आहे, असूया म्हणजे द्वेष, मत्सर, इतरांबद्दल वाईट भावना. तर ही ज्या स्त्रीमध्ये नाही, अनसूया, असूया म्हणजे असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, म्हणजे या सगळ्या भावनेच्या पलीकडे, द्वेष भावनेच्या पलीकडे गेलेली स्त्री. आता हे दोन्ही शब्द आपण जर पाहिले, सत्व रज तमच्या पलीकडे गेलेला पुरुष आणि द्वेष, मत्सर आणि वाईट भावना या पलीकडे गेलेली स्त्री, म्हणजे अशा तऱ्हेने कुणीतरी व्यक्ती आपल्या साधनेनी, अभ्यासाने, चिंतनाने, मननाने, अनुभवानी पलीकडे गेली आहे, सर्वसामान्यांपेक्षा वेगळी आहे असं सांगायचं. यासाठी हे 2 शब्द तयार झाले. आता हे शब्द हे प्रतिकात्मक आहे. बहुतेक शब्द आपले विशेष नाम जे असतात त्यामध्ये काहीतरी अपेक्षा केली असते. तशी अपेक्षा या 2 व्यक्तींकडून केली गेली आहे. आणि मग एक कथा सांगितली गेली. आपली जी कथा माहिती आहे साधारणतः दत्त आत्रेय का म्हटलं आहे? अत्री ऋषीचा मुलगा या अर्थाचा शब्द आहे. आणि दत्त ही स्वतंत्र व्यक्ती आहे. तिच्याबद्दलची वेगळी माहिती तंत्र संप्रदायामध्ये, शाक्त संप्रदायामध्ये आहे. म्हणजे आपल्याकडे जे 2 संप्रदाय आहेत, तसे तर भरपूर संप्रदाय आहेत, पण शैव, वैष्णव, शाक्त हे 3 प्रमुख आणि सोबत गणपतीला मांडणारा गाणपत्य आणि दत्ताला मांडणारा दत्त संप्रदाय. आता हा दत्त संप्रदाय स्वतंत्र संप्रदाय नाहीये, हा शाक्त संप्रदायाचा एक भाग आहे आणि त्या प्रकारच्या कथा पुराणाने सांगितल्या आहे. आता जी पुराणं आपल्याला सांगतात माहिती ती वेगळी आहे आणि प्रचलित माहिती खूपच वेगळी आहे. पुराणाशी सांगतात की दत्ताला आणखी 2 भाऊ होते. त्या 2 भावांचा उल्लेख केलेला आहे एका पुराणामध्ये, बहुतेक पुराणामध्ये तो आहे. त्यात त्याला सोम आणि दुर्वासस अशी 2 भाऊ होते. आणि मग कालांतराने दत्त ही देवता लोकप्रिय झाल्यानंतर दुर्वासस आणि सोम यांची जागा ब्रह्मा आणि महेशाने घेतली. पुराणामध्ये ती माहिती नाहीये.
आपल्याला जी माहिती आहे ती पुराणामध्ये नाहीये. पुराणामध्ये फक्त सोम आणि दुर्वासस या दोन भावांचा उल्लेख आहे आणि तीनही मिळून आपल्याला तीन तोंडाचा दत्त माहित आहे. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, अशा प्रकारचं एक वचन किंवा अशा प्रकारची प्रार्थना दत्तात्रेयाची आहे. तर तीन तोंड माणसाला कशी काय असू शकतात, हा एक पहिला प्रश्न. किंवा सहा हात असू शकतात काय? तर यातून काय अपेक्षा आहे? जसं आता एखाद्या स्त्रीला खूप कामं करायची गरज पडली आणि सगळेच लोक म्हणायला लागले की हे कर ते कर, तर ती म्हणजे मला काय चार हात आहेत काय? म्हणजे मला दोनच हात आहे ना, म्हणजे माझ्या मर्यादा आहेत, मी जास्त काम करू शकणार नाही. पण समजा आणखी एक व्यक्ती ऍड झाली, तिच्यात समाविष्ट झाली, सोबत तिला मदत करायला लागली, तर चार हात होतात. आणखी तिसरी व्यक्ती आली आणखी तर सहा हात होतात. चौथी व्यक्ती आली तर मग आठ हात होतात. मग असे खूप हात होऊ शकतात. किंवा लग्न झालेल्या व्यक्तीला आपण चतुर्भुज झालं असं म्हणतो, म्हणजे त्याला आणखी एक दोन हात ऍड झाले. स्त्री असो किंवा पुरुष, चार हात झाले. आणि दो के चार हो गए, हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे, दोनाचे चार झाले. म्हणजे संख्या वाढली, हातांची संख्या वाढली, म्हणजे कार्यशक्ती वाढली. हे आपण आता व्यवहारामध्ये पाहतो. लहानपणी प्रत्येकाला आलेले एक अनुभव आहे. शाळेत जायची घाई असते आणि आई स्वयंपाक करत असते आणि आपल्याला भूकही लागलेली असते, शाळेची वेळ होत आली असते, तेव्हा आपण म्हणतो मी सुद्धा त्यात आहे, तुम्ही सुद्धा असाल. तर आईला म्हणतो लवकर जेवायला दे. ती म्हणते मला काय चार हात आहे काय? म्हणजे हा संवाद प्रत्येक पिढीने केव्हा ना केव्हा ऐकलेला आहे. आता कारण पुढच्या पिढीला हा ऐकावं लागणार नाही, कारण स्वयंपाक करणारी स्वयंपाकीण बाई असते, काम करणारे लोक असतात. तेव्हा एका स्त्रीकडे आणखी तीन स्त्रिया, एका घरगुती महिलेकडे आणखी 3 ते 4 स्त्रिया तरी काम करणाऱ्या असतात. तेव्हा तिचे हात 8-10 सुद्धा होऊ शकतात. तर ही जी कार्यक्षमता वाढणे, कार्यशक्ती वाढणे, यासाठी ही अनेक हातांची कल्पना आली आहे. आता आपल्याला एकच डोकं आहे, तर एकच डोकं आहे तर मग आपण आपल्या डोक्याने काम करू. पण आणखी दोन माणसं आपल्याला मदत करायला लागली, असिस्टंट, तर त्यांची आणखी डोकी वाढतील, म्हणजे जास्त बुद्धिमत्ता आपली वाढेल, कार्यक्षमता वाढेल. या ठिकाणी दोन भाऊ त्याला मदत करतायत. सोम आणि दुर्वासस हे दोन भाऊ दत्ताला मदत करतायत, असं सांगण्याकरता मग तीन तोंड त्याला लावण्यात आली. आणि कालांतराने मग ह्यात मधला जो भाऊ आहे दत्त प्रमुख, हा विष्णू रूप मानला गेलाय. दत्त हा विष्णू रूप मानला गेलाय. मग आणखी त्या दोन तोंडाची जागा ब्रह्मदेव आणि शिवानी घेतली. म्हणजे मुख्य कोण आहे? विष्णू आहे. मी वैष्णव संप्रदायाचं हे मूळ दैवत आहे, असं यातून आपल्याला दिसून पडतं. आता ही संकल्पना दोन हात, तीन हात, चार हात, अमुक तोंड, जसं रावणाच्या बाबतीत आपण म्हणतो त्याला 10 तोंड होती आणि 20 हात होते. आता ठीक आहे, दुर्गेला सुद्धा एक तोंड आणि 8 हात आहेत. आता हात जर 8 आहेत, तर पाय सुद्धा 8 पाहिजे की नाही? मग 8 हात असलेल्या दुर्गेला, एखाद्या व्यक्तीला जर 8 हात असले, 8 पाय असले, तर तिला चालता येईल काय? तिला झोपता येईल काय? किंवा आणखी नैसर्गिक क्रिया आहे त्या करता येतील काय? रावणाच्या बाबतीत तसं म्हणता येईल. पण हा विचार आपण करत नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागात, विशेषतः कोकणामध्ये, अशा देवतांना जे 8 हात दाखवले असतील किंवा 4 हात दाखवले असतील, तर तिला 4 पाय सुद्धा दाखवले आहेत, 8 पाय सुद्धा दाखवले, अशा मूर्ती केल्या आहेत. पण या मूर्ती करणाऱ्याच्या लक्षात हे आलं नाही की असं प्रत्यक्षात शक्य आहे काय? म्हणजे हे प्रतिकात्मक आहे, सिम्बॉलिक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हेनरी झिमर नावाचा एक फार मोठा पुरातत्वशास्त्रज्ञ, प्राचीन भारताचा इतिहास सांगणारा अभ्यासक, संशोधक होऊन गेला. त्याचा आर्ट ऑफ एशियन इंडिया असं एक पुस्तक आहे या शीर्षकाचं. तर त्यात त्यांनी म्हटलं, ह्या ज्या संकल्पना भारतीय मूर्तीशास्त्रात आल्या, त्या मेसोपोटेमियात आल्या, मेसोपोटेमियातून आल्या. मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराक. आणि या इराकमध्ये जी संस्कृती होती, त्या संस्कृतीतून भारतामध्ये ह्या संकल्पना आल्या. म्हणजे अनेक हात, अनेक पाय असलेल्या ज्या आपल्याकडे मूर्ती आढळतात, त्या मूर्त्या काही भारताची निर्मिती नाहीये. पण हे आलं म्हणजे दिसतं कुठं मग आपल्याला? तर सिंधू संस्कृतीमध्ये तीन तोंडाची देवता आहे, त्रिशिरा. त्याला त्रिशिरा म्हटलाय. आणि त्याचा उल्लेख करताना अभ्यासकांनी त्याला त्वष्टा म्हटलाय. आणि त्वष्टा हा सृष्टीचा निर्माता, अशा प्रकारच्या संकल्पना वैदिक वाङ्मयात आणि पुढच्या पौराणिक वाङ्मयात येतात. मी सुरुवातीला ज्याला जास्त काम करायचं होतं त्याला तीन तोंड दिले, अर्थात सहा हात दिले. तिथून दत्तात्रेयाची मूर्ती तयार झाली मुळात. म्हणजे दत्तात्रेयाचे दोन भाऊ सोम आणि दुर्वासस त्याला जुळले, म्हणजे कार्यशक्ती वाढली, त्याची मनुष्यबळ वाढलं.
बुद्धिमत्ता वाढली. हे सगळं सांगण्याकरता हे प्रतिकात्मक शिल्प तयार करण्यात आलं की चित्र तयार करण्यात आलं. आता दुसरं जे आहे, मी आधी सांगितलं शाक्त संप्रदायामध्ये जो दत्तात्रेय आहे, त्याला मात्र 3 तोंड नाहीये, त्याला एकच तोंड आहे. आणि तो शाक्त संप्रदायातला म्हणजे काय, शक्तीला मानणारा, म्हणजे देव्यांना मानणारा, मातृदेवतांना मानणारा असा जो संप्रदाय आहे, त्याला शाक्त संप्रदाय म्हणतात. मातृदेवतांसाठी शक्ती हा शब्द वापरण्यात येतो. आणि जे शक्तीचे पूजक त्यांना शाक्त म्हटलंय, विष्णूचे पूजक त्यांना वैष्णव म्हटलंय, शिवाचे पूजक त्यांना शैव म्हटलंय, गणपतीचे पूजक त्यांना गाणपत्य म्हटलंय. अशा प्रकारचे 5 ते 6 संप्रदाय आपल्याकडे आहेत. आणखी सौर संप्रदाय, सूर्याला मानणारे, संकर्षण जो आहे म्हणजे बलराम कृष्णाचा भाऊ, त्याला मानणारे काही लोक आहेत, किंवा स्कंद कार्तिकेयाला मानणारे संप्रदाय आहेत. असे अनेक प्रकारचे संप्रदाय भारतात पूर्वी होते. आता ते स्पष्ट दिसत नाही, पण त्याच्या अवशेष मूर्त्यांमध्ये काही लेण्यांमध्ये, प्रामुख्याने आरवलेम लेणी जर आपण पाहिली गोव्यातली, त्या ठिकाणी हे 5 संप्रदाय आहे. किंवा चंद्रपूर जिल्ह्यात भटाळा या गावी लघुलेणी आहेत. त्या लघुलेणीवर एक एपिसोड आपण करायला पाहिजे, इतक्या त्या लेणी पाहणं वेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या सुद्धा हे 5 ते 6 संप्रदाय. तर ह्या संप्रदायाचं काय काय वैशिष्ट्य होतं, ते सगळे संप्रदाय तंत्र संप्रदाय. तंत्र संप्रदाय म्हणजे विशेषतः शेतीच्या सुफलीकरणाशी संबंधित निर्माण झालेले संप्रदाय. आणि त्यात स्त्रियांना अतिशय महत्वाचं स्थान असतं. स्त्रियांसाठी वामा हा शब्द वापरण्यात येतो. वाम म्हणजे डावा, वामा म्हणजे डावीकडे बसवलेली. आताही आपण लग्न झालं, नवरदेव नवरी एकत्र असताना डावीकडे महिलेला बसवलं जातं. आता वास्तविक डावा हात जो आहे तो पूजेसाठी निषिद्ध आहे. पूजा किंवा मंगल कार्यासाठी डावा हात वापरला जात नाही. पण डावीकडे स्त्रियांना का बसवायचं मग? याचा अर्थ त्यांना आपल्याला आपल्या कार्यात सहभागी करून घ्यायचं नाहीये, तुच्छ लेखायचं आहे, दुय्यम लेखायचं आहे. यातून वामा शब्द आला. आणि स्त्रियांचं प्राधान्य असलेला, स्त्रियांचा प्रभाव असलेला संप्रदाय तो म्हणजे वाममार्ग, वामपंथ, या त्यांचे जे आचार आहेत त्याला वामाचार म्हणतात. अशा तऱ्हेने वामा शब्द स्त्रियांसाठी वापरला गेला आणि स्त्रियांचं प्राधान्य असलेल्या संप्रदायाला वाममार्ग, आता हा वाईट अर्थाचा शब्द आहे, नकारात्मक शब्द आहे. वामपंथी हा शब्द आता कम्युनिस्ट लोकांसाठी वापरतात. आता त्याची कारणं वेगळी आहेत. कारण युरोपमध्ये जे सत्तारूढ लोक असायचे ते उजवीकडे बसायचे, आणि जे सत्तेवर नाही आहेत, विरोधी आहेत, त्यांना डावीकडे बसवलं जायचं. म्हणून त्या डावे उजवे असा म्हणण्याचा प्रथा पडली. आहेरे नाहीरे, आहेरे म्हणजे सत्तेवर असलेले, नाहीरे म्हणजे सत्तेवर नसलेले. यातून या संकल्पना आल्या. आज आपण कम्युनिस्टांना वामपंथी यासाठी म्हणतो की ते बराच काळ सत्तेत नव्हते, पण काही ठिकाणी आज सत्तेवर आहेत. श्रीलंका बौद्ध धर्मीय देश आहे, पण त्या ठिकाणी सत्तेवर वामपंथी आहेत, म्हणजे कम्युनिस्ट आहेत. आणि नेपाळ हा तर हिंदू धर्माला प्रधान मानणारा, हिंदुत्वाला मानणारा एकमेव देश भारतात जगातला, तिथे कम्युनिस्ट सत्तेवर आले आहेत. म्हणजे आता सत्तेवर कम्युनिस्ट नाही असं म्हणता येत नाही, त्यांना डावं म्हणणं हे चुकीचं आहे या अर्थाने. पण इथे स्त्रियांना डाव म्हणणं हेही चुकीचं आहे. कारण भारतात प्रधानमंत्रीपदी आपल्या इंदिरा गांधी होत्या, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या, आताही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. तर स्त्रिया ह्या प्रमुख स्थानी आहेत. म्हणून त्यांना आपण दुय्यम लेखणं हे बरोबर नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. हा एक उद्देश आपला या सगळ्या विचारात आहे. तर ज्या ठिकाणी स्त्रियांना प्राधान्य होतं अशा संप्रदायामध्ये काही गोष्टी ज्या होत्या, विशेषतः सर्वसामान्य माणसं, आदिवासी समाज आणि त्यांच्यामध्ये असलेल्या प्रथा परंपरा, मांस खाणे, दारू पिणे, मैथून करणे, माशामध्ये मासे खाणे, म्हणजे मद्य, मांस, मत्स्य, मैथून, हे जे 5 आहे पंचमकार, तर त्या पंचमकार असणं हे तंत्र संप्रदायाचं वैशिष्ट्य मानलं गेलं. पण त्यांच्याबद्दल बदनामी करण्यासाठी मग ते उघडपणे स्त्री संभोग करतात, कोणत्याही स्त्रीशी कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेवतात, अशा प्रकारची माहिती पसरवली गेली. त्यामुळे ते बदनाम झालेले संप्रदाय. तर त्या संप्रदायामध्ये दत्त नावाची एक देवता आहे. ती काही 3 मुखाची नाहीये, ती एकाच मुखाची आहे. आणि तिच्या ज्या कथा सांगितल्या जातात त्या कथामध्ये तो दत्त नेहमी दारू पिलेला, त्यामुळे डोळे त्याचे तरारून आलेले, आणि जेव्हा भक्त त्याच्याकडे जातो, अमुक गोष्ट मला हवी आहे, तो म्हणतो आता माझी स्थिती नाही आहे, मी दारू प्यायल्यामुळे मी काही करू शकत नाही. पण जेव्हा त्याला मांसाहार देण्यात येतो तेव्हा मात्र तो त्या इच्छा पूर्ण करतो. अशा प्रकारच्या कथा आहे. आता या कथामध्ये कार्तवीर्य अर्जुन, सहस्त्र अर्जुन याची कथा आहे.
या सहस्त्रार्जुन जो आहे त्याला परशुरामाने मारलेला आहे. त्या परशुरामाच्या विरोधकांपैकी या कार्तवीर्य अर्जुनाचा उल्लेख येतो. तर तो ह्या दत्ताकडे जातो आणि आपली मागणी मागतो. अशा तऱ्हेने जे जे लोक वैदिकांच्या विरोधात आहे ते तंत्र संप्रदायातल्या दत्ताला मानतात आणि मग तो त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे तो तांत्रिकांचा तांत्रिकांचं दैवत आहे, तंत्र संप्रदायाचं दैवत आहे, म्हणजे अवैदिकाचं दैवत आहे. म्हणजे ह्या दत्त ह्या देवतेला दोन भागात विभागलं गेलं. एकीकडे त्याला विष्णूचा अवतार म्हटलं गेलं आणि विष्णूबद्दल जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार तो वैदिकांच्या सोबत राहिला. अगदी इंद्राच्या खांद्याला खांदा लावून तो लढत होता. इंद्राला हरवल्यानंतर त्याची बायको त्यांनी बळकावली. असा विष्णू हा अतिशय चरित्रहीन असा वैदिकांनी रंगवला आहे. पण पुढे तो त्यांच्या कामाचा होता, म्हणजे सत्तेत सहभागी होऊन तो इतरांना मदत करणारा, म्हणजे प्रामुख्याने वैदिकांना मदत करणारा, त्यांच्या यज्ञ संस्थेचा पुरस्कार करणारा, चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणारा आणि वेद प्रामाण्य मांडणारा असल्यामुळे त्याला महत्वाचं स्थान वैदिकांनी दिलं. इंद्र मागे पडला. म्हणून कालांतराने यज्ञाचा उल्लेख ज्या ज्या ठिकाणी येतो त्या त्या ठिकाणी विष्णूचा उल्लेख. म्हणून दत्त हा जो मुळात तांत्रिकांचा असेल, सर्वसामान्यांचा असेल, अत्री आणि अनुसयेचा तो पुत्र असेल. अत्री अनुसया प्रतिकात्मक नाव आहे, पण ज्याच्यामध्ये हे दुर्गुण नाही आहेत अशा सच्छील म्हणजे चांगलं चरित्र असलेल्या व्यक्तीचा मुलगा हा चांगला आहे म्हणून त्याला सगळ्यांनी स्वीकारलं. आणि विशेषतः विष्णू हा त्याचं विष्णूचं रूप म्हणून त्याला मानलं गेलं. म्हणून सगळ्या कथा पुढे विष्णूला समर्थक अशा विष्णूच्या समर्थकाच्या कथा दत्तात्रेयाच्या कथा आहे. पण या वैदिकाच्या बाजूला विष्णू गेला तर वैदिकांचा जो जाहीरनामा असेल, त्यांचं जर तत्वज्ञान असेल, त्यांची काही धोरण असेल, त्याची अंमलबजावणी करणं त्याची गरज होती. मग जे आपल्याला चित्र रंगवण्यात येतं की दत्तात्रेयाच्या मागे गाय आहे. गाय हे वैदिकांचं दैवत होतं, अवैदिकांचं नव्हतं. आणि मग 4 कुत्रे त्याच्या अवतीभोवती बसले आहे. मग त्याचा काय अर्थ घ्यायचा, तर वैदिकांनी अर्थ घेतला हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. म्हणजे त्यांनी आपल्या परिणी ह्या दत्ताला लोकप्रिय अशा एका नेत्याला बहुजन समाजातल्या आपलंसं केलं आणि आपल्या सगळ्या संकल्पना त्याच्यावर थोपवल्या आणि त्याचा वापर केला. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. अशा तऱ्हेने 2 पद्धतीचे दत्त आपल्याला पुराणात दिसतात. आणि जी कथा आहे ती कथा थोडीशी अनाकलनीय आहे. अनाकलनीय या अर्थाने कारण ते ब्रह्मा विष्णू महेश हे अनसूयेकडे जातात आणि तिच्याबद्दल त्यांना माहित असते की बा ती चरित्र तिचं चांगलं आहे. स्त्रियांबद्दल बोलताना ते चरित्रहीन आहे की चारित्र्य चांगलं आहे, चारित्र्याबद्दलच शंका आहे. आणि त्यामुळे मग एखादी स्त्री पतिव्रता असेल तर तिचं पातिव्रत्य भंग करण्याकरता विष्णू जातो प्रामुख्याने. शंकर कधीच जात नाही. ब्रह्मदेव मुळातच चरित्रहीन असल्यामुळे त्याला कोणी पाठवत नाही, म्हणजे पुराणिक त्याला कुठेच पाठवत नाही. आता या कथेमध्ये तिला ते म्हणतात की आम्हाला जेवायला दे. मग ती स्वयंपाक करते. मग ती म्हणते नाही तू नग्न होऊन आम्हाला जेवण वाढ. आता एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषांनी 3 पुरुषांनी एकत्र येऊन नग्न होऊन जेवण वाढायला सांगणं हे कोणत्या नीतीत बसतं, कोणत्या नैतिकतेत बसतं. म्हणजे पुण्यात जोशी अभ्यंकर खून खटला जो आहे त्याबद्दल जी काही माहिती मुनव्वर शहा किंवा जे काही लोक त्यात होते त्यांनी त्या सुनेला, जी तरुण आहे तिला नग्न होऊन जेवण करायला मागितलं होतं, अभ्यंकराच्या सुनेला. हे सिनेमा ती दाखवलाय वेगळ्या पद्धतीने. आपण काही सिनेमे पाहिले की माफीचा साक्षीदार वगैरे सिनेमा, अंकुश नावाचा सिनेमा होता, एक नाना पाटेकर होता. तर ही अलीकडली घटना आहे, म्हणजे आता या 30-40 वर्षापूर्वीची घटना आहे किंवा 50 वर्षापूर्वीची घटना आहे, 73-74च्या दरम्यान. आता झाले 50 वर्ष झाले. तर अशा तऱ्हेने ही घटना घडली तेव्हा तिचं समर्थन कुणी केलं नाही. सगळ्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. आणि इथे आपण दैवतांना काय सांगितलं, ब्रह्मा विष्णू महेशला, की तू तिला लग्न अवस्थेत जेवण वाढायला लाव. आता ती पतिव्रता होती, तिलाही माहित होतं का आपला पातिव्रत्य भंग करण्याकरता ब्रह्मा विष्णू महेश आले आहेत. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे संप्रदाय होते, नाही असं नाही. आताही विष्णूला मांडणारा संप्रदाय आहे, शंकराला मांडणारा संप्रदाय त्यापेक्षा जुना आणि मोठा आहे. पण त्यांना तुम्ही काय काम सांगितलेलं आहे पुराणिकांनी, त्या अनसूयेचं चारित्र्यभंग करायचं, तिचं शीलभंग करायचं.
तिला नग्न होऊन अन्न वाढायला लावायचं. म्हणजे जोशी अभ्यंकर खूनखटल्यातल्या अभ्यंकरच्या सुनेला ज्या तऱ्हेने त्या मुनव्वर शाह किंवा इतर लोक जे होते त्यांनी जे करायला सांगितलं त्यांना फाशीची शिक्षा झाली. मग ज्या पुराणिकांनी ब्रह्मा विष्णू महेशला असं करायला सांगितलं त्यांना का कोणती शिक्षा व्हायला पाहिजे ना, पण नाही होत. आजही दत्त जयंती जेव्हा होते तेव्हा आता नुकतीच 8-10-15 दिवसापूर्वी झाली, तर तेव्हा ही कथा सांगितली गेली. सिनेमामध्ये ही कथा सांगितली जाते, टीव्ही सिरियलमध्ये सांगितली जाते, पुराणांमध्ये ती कथा आहे दत्तात्रयाची. ही कथा सांगताना सांगणाऱ्याला थोडी लाज वाटत नाही? मग याचा अर्थ काय घ्यावा आपण? मग ती काय करते पुढे, की मंत्रांनी मंतरलेलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडते, त्यांना लहान बालकं करून टाकते. हे बालकाला दूध पाजते ती. आता बालकाला दूध पाजणं हे आईचं कामच आहे. मग ब्रह्मदेव असो की विष्णू असो की शंकर असो, पण आपल्या दृष्टीने हे काही बालक नाहीये ना. तिने बालक केले असं होऊ शकतं का? असं होऊ शकत नाही. काही शरीर असं बदलत नाही. म्हणजे माणूस उत्तरोत्तर वाढत जातो. लहान लहान कधी झालेला माणूस आपण पाहिलाय का? एखादी व्यक्ती म्हातारी होती, मग ती बालक झाली, असं कधी झालेलं नाहीये. ब्रह्मदेव तर हा म्हाताराच दाखवला जातो. मग ही कथा का सांगितली जाते त्याचा आपण विचार करायला पाहिजे ना. तर याचा अर्थ असा होतो की ब्रह्मदेव असो, शंकर असो वा विष्णू असो, त्यांच्या दृष्टीने अनसूया ही आईसारखी होती. हे सांगायचं आहे. पण पुराणिक रंगवून सांगतात, त्याला नग्न दाखवतात. टीव्ही सिरियलवाले किंवा सिनेमावाले कुणालाही थोडीशी लाज वाटत नाही. आपण काय अर्थ घेतो या कथेचा? एकीकडे विष्णू संप्रदायाने स्वीकारलेली, वैष्णव संप्रदायाने स्वीकारलेला दत्त याच्या निर्मितीची कथाच मुळात अनैतिक आहे. पण ही कथा प्रचलित आहे. तिच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. ती कथा बदलवायचा कोणी प्रयत्न केला नाही. तिचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आणि दुसरीकडे शाक्त संप्रदायातला जो दत्त आहे तो दारू पिलेला दाखवलेला आहे. मग हा संप्रदाय भारतभर कसा गेला हा एक प्रश्न आहे. म्हणजे शाक्त संप्रदायाच्या लोकांनी आपल्या दैवताला महत्वाचं मानलं, कारण त्यांना वैदिकांच्या विरोधात त्याला वापरायचं होतं, की वैदिकांच्या विरोधात तो आहे अशा प्रकारच्या कथा सांगायच्या होत्या. हा अगदी उत्तरेकडून तर दक्षिणेपर्यंत हा संप्रदाय आहे, नाही असं नाही. दक्षिण भारतात आजही मोठ्या प्रमाणात आहे, महाराष्ट्रातही आहे. पण महाराष्ट्रात हा संप्रदाय जो आला एका ग्रंथामुळे आला. गुरुचरित्र नावाचा ग्रंथ आहे. हा 15व्या शतकात सरस्वती गंगाधर नावाच्या एका विद्वानाने तयार केला आणि त्यात दत्तात्रेयाच्या खूप कथा सांगितल्या. त्या बऱ्याच कथा मजेदार आहेत. मी लहानपणी हा ग्रंथ वाचलेला आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नावाचे कर्नाटकातलेच एक विद्वान होते. ते इकडे आले. आपल्याकडे नाग नरसोबा नावाचं दैवत आहे कुरुंदवाड जवळ, आणि त्या दैवताच्या ठिकाणी दत्तात्रेयाची स्थापना केली त्यांनी. म्हणजे तो दत्तात्रेयाची स्थापना करून नृसिंहवाडी हे नाव तयार करण्यात आलं. नरसोबाची वाडी हे मूळ नाव आहे. ते नावही बदलवलं, तिथलं दैवती बाजूला हटवलं आणि दत्तात्रेय आणला. अशी गुरघोडी केली. कशासाठी? कारण पुढे मग सांगितलं गेलं की दत्त हा अत्रि आणि अनुसया यांचा मुलगा आहे, हे ब्राह्मणाचा मुलगा आहे. कथा ही तयार करण्यात आली आणि तो विष्णूचं रूप मानलं गेलं, जो वैदिकांचा समर्थक आहे. म्हणजे वैदिकांच्या धर्माचं, वैदिकांच्या तत्वज्ञानाचं, वैदिकांच्या व्यवस्थेचं, चातुर्ण्य व्यवस्थेचं समर्थन करण्याकरता दत्तात्रेयाचा असा वापर करण्यात आला. आणि गुरुचरित्रात दोन्ही प्रकारच्या कथा आपल्याला सापडतात. जसं मी सांगितलं की नृसिंह सरस्वतीने हा संप्रदाय महाराष्ट्रात वाढवला. अक्कलकोटला जे स्वामी समर्थ आहे तेही दत्त संप्रदायाचं ठिकाण आहे. गाणगापूर हे जे दत्त संप्रदाय ठिकाण आहे, अनेक ठिकाण आहे. पण ही सगळी संप्रदायाची ठिकाणं ही तंत्र संप्रदायाची आहे, बहुजन समाजाची आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल पुराणांनी कथा सांगताना थोडी विकृती केलेली आहे. मुळात सर्वसामान्यांना घेऊन चालणारा, फकीरासारखा वागणारा, त्याची झोळी दाखवलेली आहे. गाय त्या यासाठी दाखवली की तो गोपालन करणाऱ्यापैकी होता. तो वैदिकांचा समर्थक असेलच असं नाही. कुत्रे का आहे? तर वाघ किंवा इतर श्वापदं जे अंगावर येतात त्यांच्यावर संरक्षण करण्याकरता कुत्रे आहेत. 4 कुत्रे एकत्र आले तर वाघाला मारू शकतात. म्हणजे अशा तऱ्हेचं एक वास्तव जेव्हा किंवा लोकांनी पाहिलं तेव्हा अशा प्रकारच्या प्रतिमा तयार केल्या. वैदिकांनी जेव्हा दत्ताला स्वीकारलं, आत्रेय म्हणून, आत्रेय म्हणजे अत्रीचा मुलगा, दत्तात्रेय हे नाव ठेवलं, तर तेव्हा मात्र ह्या 4 कुत्र्यांना 4 वेदाची उपमा दिली. आणि गाय तर समर्थक, गायचे समर्थक ते होते. अशा तऱ्हेची दत्ताची कथा आपल्याला सापडते. वेगळ्या पद्धतीने ती सांगितली गेलेली आहे. पण मूळ जी आहे तंत्र संप्रदायातला दत्त हा सांगितला जात नाही. पण त्याचे अवशेष आपल्याला अनेक ठिकाणी, अनेक पुराणामध्ये, प्रामुख्याने गुरुचरित्रात जे महाराष्ट्रात मराठीतला जो ग्रंथ आहे त्यात सापडतात. त्याची चिकित्सा अभ्यासकांनी आपापल्या परीने केली आहे. त्याचा थोडक्यात आशय या ठिकाणी मी सांगितला. पूर्णतः दत्ताचं पुराणातलं वर्णन या ठिकाणी सांगितलं नाही, ते सांगण्यासारखं नाही आहे.
आणि ज्या दत्तात्रेयाला एकमुखी दत्त म्हणून महानुभावाने स्वीकारलं, महानुभाव संप्रदायात दत्त आहे, पण एकमुखी दत्त आहे, ते तीनमुखी दत्ताला मानत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने शिव जो आहे तो त्यांचं पूजनीय दैवत नाही आणि ब्रह्मदेव तर नाहीच नाही. आता माझा जो अंदाज आहे, मी यापूर्वी दत्तात्रय जेव्हा जेव्हा कुठे कुठे बोलायची मला संधी मिळाली तेव्हा मी हे सांगितलं की शिव आणि विष्णू यांच्या संप्रदायाचे लोक वर्षानुवर्षे आपसात भांडत राहिले. या भांडणाच्या कथा शैव पुराणात आहे, तशाच वैष्णव पुराणात आहे. आता काशीखंड कथासार नावाचा एक ग्रंथ आहे. काशी हे शंकराचं राजधानीचं ठिकाण म्हणून त्याच्यावर लिहिला ग्रंथ आहे. हा चातुर्मासात वाचला जातो. त्यात कथा अशी आहे की शंकराकडे एकदा विष्णू गेले तेव्हा शंकराच्या महालाच्या बाहेर नंदी बसला होता. द्वारपाल, आपल्याकडे वॉचमन असतो तसा पहारीकरी असतो. आणि विष्णू गेल्यावर तो म्हणाला की मला शंकराला भेटायचं. तर तो नंदी म्हणाला, तू आधी परमिशन घेतली होती का, अपॉइंटमेंट घेतली होती का, म्हणजे परवानगी न घेता कसं काय आला. तो मला गरज नाही, मी आहे वैकुंठाचा राजा आणि शंकर आहे काशीचा राजा. दोन राजाला भेटण्याकरता परवानगीची काय गरज आहे, तू विचारणारा कोण होतो. मग जबरदस्तीने विष्णू त्या काशीच्या शंकराच्या महालाकडे जायला लागला. तेव्हा नंदीला आला राग, आणि त्या राग आल्यावर त्यांनी आपल्या नाकातून श्वास सोडला, जोरदार सुस्कार सोडला. त्या सुस्कारा सोडल्याबरोबर तो विष्णू असा उंच आकाशात उडाला. नुसतं त्याच्या नाकातल्या वाऱ्याने उडाला, किती हलका फुलका असला पाहिजे, आणि खाली तो धाडकन आपटला. आणि मग तरीही तो नंदी काही शांत बसला नाही, आणि त्यांनी मग त्या विष्णूला आपल्या शिंगाने त्याच्या पोटात त्यांनी शिंग घुसवले. त्याच्यातून रक्तबंबाळ झालेला विष्णू त्याला काशीच्या सेवेच्या बाहेर हाकलून दिलं. म्हणजे हा जो संघर्ष आहे हा भक्ताने रंगवलेला आहे. शिव आणि विष्णूचे समर्थक आहे जेव्हा आपसात भांडायला लागले, अशा तऱ्हेचे त्या कथा किंवा मिथक तयार करण्यात आली. ही कथा सांगितली जाते, कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही. आणि वैष्णवांच्या सगळ्या पुराणांमध्ये शिवाच्या विरोधातल्या कथा आहे. शिवाला स्त्रीलंपाट दाखवलाय, दारुड्या दाखवलाय, गोसावड्या दाखवलाय, भूतांचा राजा दाखवलेला आहे, आणि अनैतिक वगैरे दाखवलाय. पण तसं काही ते शिवपुराणात दिसत नाही. शैव आणि वैष्णव यांच्यातली भांडणं दंगलीसारखी, हिंदू मुस्लिम दंगली जशा आपण पाहतो आजही होतात कुठे कुठे, तशा प्रकारच्या दंगली शिव आणि विष्णूच्या समर्थकामध्ये होत होत्या. आणि जेव्हा ह्या मिटल्या, एक असा काळ आला, किती दिवस भांडायचा आपण, मग त्यातल्या एकत्र येण्याच्या कथा तयार करण्यात आल्या. जसं आता महाराष्ट्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी नावाचा एक वारकरी लोकांचा सण आहे. त्या सणाच्या दिवशी म्हणजे तो वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदाय आहे, पण त्यात काही लोक शंकराला मानणारे सुद्धा. पंढरपूरला आपण गेलात तर शैवस्थानं तिथे मोठ्या प्रमाणात आहेत अवतीभोवती, आणि तो परिसरच शैवांचा आहे. सोलापूर जिल्हा शैवांचा आहे, आणि तिथे शैवांच्या साम्राज्यामध्ये विष्णूचं रूप मानलं गेलेलं बाळकृष्ण, मानला गेलेला विठोबा बसवला. आता बराच काळ त्याला शिव मानलं गेलं. पंडिरंगेश्वर हे त्याचं नाव आहे, आणि पांडुरंग हा शिवासाठी वापरलेला शब्द आहे. कारण शिवाची जी आरती आहे, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, तर लवथती विक्राळा ब्रह्मांड बाळा, तर त्या कर्पूर गौर कापरासारखा गोरा आहे शिव. आपण तर काळा पाहतो सगळ्या ठिकाणी, पण आरतीमध्ये गोरा दाखवलाय. पांडुरंग शब्दाचा अर्थ होतो पांढऱ्या रंगाचा. हे शिवाचं क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र. आणि खूप वर्षानंतर जेव्हा त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला, तेव्हा त्याला बुद्ध म्हटलं गेलं. जैनांनी त्या ठिकाणी जमिनी दिल्या त्या देवस्थानासाठी. तर जैनांचा नेमिनाथ नावाचा तीर्थंकर आहे, त्या रूपात विठोबाकडे लोकांनी पाहिलं. अशा अनेक संप्रदायाचं मिलन त्या विठोबाच्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतं. म्हणून एक राचीढेरे, डॉक्टर राचीढेरे यांनी यावर संशोधन केलं. श्री विठ्ठल एक महासमन्वय नावाचा ग्रंथ प्रकाशित केला, आणि त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. म्हणजे पंढरपूरच्या वारकऱ्यांना ते समजण्याच्या पलीकडे आहे, त्यांना ते आवडलं नाही. पण वर्षानुवर्षे पंढरपूरचे वारकरी किंवा महाराष्ट्रातले सगळे वारकरी हे वैकुंठ चतुर्दशीचं व्रत करतात. त्या दिवशी विष्णूला ते बेलपान वाहतात, आणि शंकराला तुळशीची मंजुरी वाहतात. तुळशीची मंजुरी ही कृष्णाचं आवडतं खाद्य आहे म्हणा, की त्याला आवडणारं फळ आहे. तर अशा तऱ्हेने दोघांचं मिलन झाल्याची कथा एका व्रताच्या रूपात आपण प्रसृत केली. कीर्तनकार प्रवचनकार सांगत राहतात, तशा प्रकारची चित्र तयार करण्यात आली. म्हणजे एकीकडे हत्तीवर बसलेला विष्णू आला, दुसरीकडे नंदीवर बसलेला शिव आहे. दोघे एकमेकांना मिसळले, हत्तीची सोंड आणि त्या नंदी बैलाचं तोंड एकत्र मिसळल्याची शिल्प आणि चित्र सुद्धा उपलब्ध आहे. शैव आणि वैष्णव संघर्ष जेव्हा संपला, तेव्हा जो अपूज्य आहे, ज्याची पूजा होत नव्हती, ब्रह्मदेवाची पूजा होत नव्हती, कारण त्यांनी आपल्याच मुलीवर बलात्कार केला म्हणून त्याला अपूज्य ठरवलं वैदिकांनीच.
ब्राह्मणांनीच अपूज्य ठरवलं. पुष्कर नावाचं राजस्थान मधलं तीर्थक्षेत्र आहे, एकमेव तीर्थक्षेत्र आहे भारतात जे ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाची पूजा होते. पण पूर्वी ब्रह्मदेवाची पूजा सर्वत्रच होत होती. हा जो अपूज्य ब्रह्मदेव आहे त्याला ह्या शिव आणि विष्णू यांच्या मध्ये टाकून दिलं, त्याला पूजनीय करून टाकलं. ब्राह्मणांनी आपलं जो दैवत आहे त्याला पूजनीय करण्याकरता दत्तात्रेयाची मूर्ती बनवली गेली, हे एक वास्तव आहे. म्हणजे आपल्याला जे आता चित्र दिसतं शिव आणि विष्णू दोघांची तोंड आणि मध्ये मध्ये विष्णू आहे, दोन्हीकडे ब्रह्मदेव आणि शिव आहे. तर ही जी मूर्ती तयार करण्यात आली 15व्या शतकामध्ये, ही ब्राह्मणांनी योजनाबद्ध पद्धतीने ब्रह्मदेवाला पूजनीय ठरवण्याकरता बनवली गेली, असं माझं मत आहे, माझा निष्कर्ष आहे. हा वर्षानुवर्षे मी सांगत गेलो. या ठिकाणी पुन्हा ते सांगण्याची संधी मिळाली. दत्तात्रेयावर आपण थोडीशी विस्तृत चर्चा केली.